हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज जे आहे मी तुमच्यासोबत ब्लाऊजचं मी कशा पद्धतीने कटिंग करते, अस्तरचं ब्लाऊज जे आहे ते आपण कस्टमरचं असो किंवा स्वतःचं असो कशा पद्धतीने कट करतो आणि स्टिचही कसं करतो तेच शेअर करणार आहे. व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार आहे. तर एका ताईची मला अशी कमेंट आली की ताई बघा तुमचं पण ब्लाऊजमध्ये खूप असं हे आहे की म्हणजे इथं जो आता तुम्हाला इथं वाटतंय की इथं चुण्या वाटते ना थोड्याशा, तर हा ब्लाऊज जो आहे ना खूप ढिल्ला आहे. तर कारण की मला फिटिंगमध्ये ब्लाऊज आवडतच नाही मुळामध्ये. आणि हे बघा असं सैल असल्यामुळं काय होतं की आपल्या ब्लाऊजमध्ये थोडंसं झोळ किंवा असं चुण्या अशा वाटणारच आहे, कारण की पूर्ण खूपच असं सैल ब्लाऊज मला आवडतो. तर हे ते ताईंना उत्तर द्यायचं होतं. आणि जर तुम्ही फिटिंगमध्ये ब्लाऊज शिवला तर अजिबात झोळचुण्या अजिबातच दिसणार नाही. तर प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. आणि तर ब्लाऊज तसं माझा व्हिडिओ शूट करून झालेला आहे, तर तुम्ही पाहू शकता. आणि ह्या ब्लाऊजचंच मी तुमच्यासोबत एकदम छान असं कशा पद्धतीने ते आपल्याला कटिंग करायचं आहे आणि ते स्टिचिंग कसं करायचं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ जो आहे हा संपूर्ण व्यवस्थित बघा. जास्त मोठा व्हिडिओ नाही, अगदी छोटासा व्हिडिओ आहे. तर चला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे कटिंग केलेलं पॅटर्न आहे, जे आपल्याला ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं तेच मी आज व्हिडिओत शेअर करणार आहे. बऱ्याच मैत्रिणींना पॅटर्न ठेवायला खूप अडचण येते, कशा पद्धतीने ठेवायचं हे लवकर समजत नाही. तर इथं पाहू शकता हे अस्तर मी असं टाकून घेतलेलं आहे आणि डबल असं फोल्ड करून बंद बाजू जी आहे ती माझ्या साईडला आहे. तर बंद बाजूच्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे, बॅक साईड पार्ट या पद्धतीने कटिंग केलेला पार्ट ठेवायचा आहे बंद बाजूने. त्याच्यानंतर जो साईड फिटिंग क्रॉसपट्टी आहे ती बघा कशा पद्धतीने ठेवलेली आहे. तर तुम्ही या पद्धतीने किंवा मी अगोदर ज्या पद्धतीने ठेवली त्या पद्धतीने तुम्ही या दोन पद्धती वापरून ठेवू शकतात पॅटर्न. किंवा जी बाही आहे ती ओपन बाजूने टाकली तरीही चालेल. तर मी या पद्धतीने पॅटर्न ठेवत असते आणि एकदम बरोबर अशी बसत असते. अगदी 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीस आहे, हा अस्तर आहे. 80 पण राहत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे 80 सेंटीमीटरचं अस्तर जे आहे ते नसतं आपण जे आणतो ते. तर त्याच्यामध्ये आपण हे संपूर्ण पॅटर्न बसवलेलं आहे. आणि बाही जी होती ती 5.5 इंचाची होती कस्टमरची, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून घेतलेला आहे, म्हणजे 6.5 इंचाची बाही. आणि हे संपूर्ण पॅटर्न मी या पद्धतीने ठेवलेलं आहे. आणि ब्लाऊजचं माप जे आहे ते 32 इंच आहे आणि उंची जी आहे ती 13.5 इंचाची आहे, प्लस 1 इंच पण आहे, म्हणजे 14.5 इंच उंची आहे. तर या पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण संपूर्ण पॅटर्न बघा एकदम व्यवस्थित आणि छान असं बसवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे कटिंग करून घेत आहे. तर ही क्रॉसपट्टी जी आहे ती मी या पद्धतीने ठेवली होती आणि ती आपण इथं आता कटिंग करून घेतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून जे पण तुम्हाला अडचण येत असेल ती तुम्हाला येणार नाही. तर ही क्रॉसपट्टी योगपट्टी मी इथं वाढवलेली नाही. माझं पॅटर्न असं आहे कटिंग केलेलं की मी त्याच्यामध्ये सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. फक्त उंची कमी जास्त करायची असेल तर तेवढंच फक्त आपल्याला करायचं आहे. बाकी पॅटर्न जसं आहे तसंच ठेवून इथं आपल्याला हे कटिंग करायचं आहे. तर इथं पाहू शकता मी सर्वात पहिलं जे आहे इथं बाहीचं पॅटर्न काढून घेणार आहे. तर या पद्धतीने दोन्ही साईडनी काठ जे होते ते सेम टू सेम होते, तिथं लहान मोठा काठ नव्हता, दोन्ही साईडला सेम होते. मग मी या पद्धतीने ठेवून बाही एल्बो होती. एक पॅटर्न जे आहे ते नंतरून मी नंतरून लक्षात आलं की कस्टमरची बाही 9.5 इंचाची आहे. मग परत एकदा मी ती 5.5ची बाही साईडला ठेवून दिली आणि परत एकदा 9.5ची प्लस 1 इंच घेऊन 10.5ची बाही कट करून घेतली वेगळ्या अस्तरवरती, जी मी तुमच्याबरोबर शेअर केली नाही. तर मी ब्लाऊज जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे, एल्बो बाहीचा म्हणजे ब्लाऊज पीस कट करून घेतला. आणि त्याच्यानंतर बॅक साईड पार्ट या पद्धतीने ठेवून आपल्याला जिथे ॲडजस्ट होईल तिथं आपण या पद्धतीने ठेवून कट करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर क्रॉसपट्टी पण आपण इथं कट करून घेतली. त्याच्यानंतर मी इथे कटोरी ठेवणार आहे. तर या पद्धतीने कटोरी पण आपली वेगळी करून घेतली. आता इथं आपल्याला ही क्रॉसपट्टी योगपट्टी आपण इथं ठेवून घेतलेली आहे.
मी या योगपट्टीमध्ये काहीही वाढवलेलं नाही आहे, कारण की मी अगोदरच सगळं वाढवून घेतलेलं आहे पेपर जे पॅटर्न आहे त्याच्यावरतीच. तर संपूर्ण आपलं इथं कटिंग झालेलं आहे. आता याचं स्टिचिंग जे आहे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल की आपण हे कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे. अस्तर जे आहे ते मेन आहे, त्याच्यानंतर ब्लाऊज पीस तर आपण हा व्यवस्थितरित्या ठेवून कटिंग करूनच घेतो. पण अस्तरवरती पॅटर्न जे आहे बसवणं हे कधी समजत नाही आपल्याला. तर अशा पद्धतीने तर आपल्याकडून काय होतं, वेस्टही अस्तर जातं. त्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला सांगा. आणि याच्या पुढचाही संपूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ कशा पद्धतीने जॉईंट करायचं तेही तुम्ही नक्की बघा. तर मी आता सुरुवातीला योगपट्टी जोडून घेते.